बांधावरून थेट साता समुद्रापार शेतकरी आता निर्यातीसाठी तयार. एक्सपोर्टची प्रोसेस कशी असते आणि एक्सपोर्टला दिलेला माल नापास झाला तर नुकसान कोणाचं? नमस्कार शेतकरी बांधवांनो. एक्सपोर्ट करताना प्रत्येकाच्याच मनात एक भीती असते. एक्सपोर्टला माल गेला आणि काही अडलं तर? एक्सपोर्टची प्रोसेस ऐकायला अवघड वाटते, पण खरी गोष्ट अशी आहे, शेतकऱ्याला फक्त चांगला, स्वच्छ आणि वेळेवर माल द्यायचा असतो. कागदपत्र, बाजार, वाहतूक हे सगळं एक्सपोर्ट करणारी कंपनी पाहते. आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे माल नापास झाला तर नुकसान कोणाचं? तर शेतकऱ्याचं नाही हो. माल एकदा स्वीकारला की पुढची सगळी जबाबदारी कंपनीची असते. म्हणजे शेतकरी आपलं काम प्रामाणिकपणे करतो आणि जोखीम शेतकऱ्याच्या डोक्यावर टाकली जात नाही. निर्यातीची भीती वाटत असेल तर ती मनात ठेवूच नका. प्रत्येक शेतकऱ्याला समजेल अशा भाषेत निर्यातीची प्रक्रिया समजून घ्यायची असेल तर आजच खेच एक्सपोर्टर्सला फॉलो करा.